नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अजित फुंदे. मी आजपासून 100 दिवस 100 योजना सर्व शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी शासनाच्या ज्या योजना आहेत त्या आपल्या सर्वांपर्यंत रोज एक व्हिडिओ बनवून आपल्याला पाठवणार आहे. तर आजची योजना आहे मागेल त्याला सोलर कृषी पंप योजना. या योजनेमध्ये आपल्याला 90% सबसिडी आहे. फक्त आपल्याला 10% रक्कम भरायची आहे. ओपन OBCसाठी 90% सबसिडी आणि SC STसाठी 95% सबसिडी आहे. या योजनेसाठी सर्व शेतकरी लाभार्थी होऊ शकतात. ज्यांच्या शेतात अगोदर लाईटचं कनेक्शन असो किंवा नसो, सर्वांना ह्या योजनेचा लाभ घेता येतो. शेतकऱ्यांना या योजनेसाठी 10% हिस्सा भरायचा आहे ओपन आणि OBC वाल्यांसाठी, आणि अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी एकूण किमतीच्या 5% अमाऊंट भरायची आहे. उर्वरित रक्कम ही राज्य शासन आणि केंद्र शासन ही भरत असते. जमिनीच्या क्षेत्रानुसार प्रत्येकाला, कोणाला समजा 2 एकर जमीन आहे तर त्यांना 3चा पंप भेटतो. कोणाची 4 एकर असेल त्याला 5चा पंप भेटतो. या पंपामध्ये वाढ, समजा आपली शेती आहे 3 एकर आणि आपल्याला पंप पाहिजे 7.5 HP तरी तो घेता येतो, पण वरची रक्कम ही आपल्याला स्वतः भरावी लागते. या योजनेचे फायदे असे आहेत की वीज बिल नाही, वीज पुरवठा खंडित होण्याची चान्सेस राहत नाहीत, आणि या योजनेला शासकीय मदत असल्यामुळे ही योजना जवळपास 3 ते 6 महिन्यात आपल्या शेतात सोलर पंप बसवून देते. मी स्वतः माझ्या शेतात सोलर पंप बसवलेला आहे. मी स्वतः अर्ज भरतो. मला बरेच लोक म्हणतात की यूट्यूबवर अशी माहिती दाखवली, यूट्यूबवर तशी दाखवली. लोक फक्त फेक व्हिडिओ बनवतात. मी फेक व्हिडिओ एकही बनवत नाही. मी स्वतः भरून पाहतो, स्वतः योजनेचा लाभ घेतो. जर एका शेतकऱ्यांनी, जर आता मी 100 योजना आपल्याला सांगणार आहेत, या प्रत्येक योजनेतून जवळपास प्रत्येक शेतकऱ्यांनी 5 योजना जरी घेतल्या तरी आपल्या शेतीचे जेवढे उत्पन्न होते त्याच्यापेक्षा जास्त फायदा आपल्याला या योजनेतून मिळणार आहे. सोलर पंप असा जर घेतला तर 3 HP सोलर पंप आपल्याला जवळपास बसतो 2.5 ते 3 लाखापर्यंत. म्हणजे आपल्याला शासन आपल्याला सबसिडी 90% देते, तर हे आपल्याला फक्त 22,000 रुपयात पंप आपल्या शेतात बसून जातो. याच्यामध्ये बोर, ट्यूबवेलमध्ये, नदीमध्ये, आपल्या विहिरीमध्ये, सर्व ठिकाणी आपल्या शेतात शेततळं बनवलेलं आहे. शेततळ्यामध्ये सोलर पंप टाकता येतो. आणि कोणाला असं वाटत असेल की आपण शेतात बसवलं, समजा चोरी झाली किंवा काही नुकसान झालं, तर याच्यावर 5 वर्ष याचा विमा लागू असतो. जर काही नुकसान झालं तर सरकारकडून 5 वर्षात हा पंप दुरुस्त करून, किंवा काही नुकसान झालं असलं तर नवीन बदलून मिळू शकतो. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.